प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे। 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत। नाही, त्यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलवलं होतं, आम्हाला काही नाश्त्याला नाही बोलवलं। आम्ही वेळ मागून देशाचे ते प्रधानमंत्री आहेत, ते पक्षाचे प्रधानमंत्री नाहीत, देशाचे प्रधानमंत्री। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये यांनी एक नवीन सिस्टम लावलेली आहे, तिथून त्यांना कुठून तरी फोन येतोय, तो जरा बघा कुणाचा आहे, महत्त्वाचा असू शकतो। तर प्रधानमंत्री खासदारांना रेग्युलरली भेटतात, सगळ्या पक्षाच्या खासदारांना। पार्लमेंटमध्ये आम्ही रोज निवडून गेल्यावर आमच्या सगळ्याच पक्षाच्या लोक तिथे मंत्री आहेत, आम्ही सगळ्यांना जाऊन भेटतो ना विकास कामासाठी। तसंच माननीय प्रधानमंत्र्यांना 8 खासदार ऑफिशियली वेळ घेऊन ऑफिशियली दिवसा ढवळ्या 11 वाजता सकाळी ऑफिशियली, आणि तो फोटोही आम्ही तुम्हाला पाठवू, तुम्ही दाखवला तर आम्हाला आनंद होईल। अशी चर्चा मी नाही 2-3 महत्त्वाच्या घटना पार्लमेंटमध्ये घडल्यात, मला आनंद वाटतो तुम्ही हा प्रश्न विचारलाय। म्हणजे खूप दिल्लीत चर्चा आहे की FCRAचं बिल येईल का, अशी अनेक चर्चा येत आहेत। आमचा FCRAच्या बिलला आत्ता ज्या फॉर्ममध्ये आहे, आज मी रिपीट करते, प्लीज मिसकम्युनिकेशन नसावं म्हणून मी रिपीट करते की FCRAचं जे बिल आहे ते आत्ताच्या ज्या फॉर्ममध्ये आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचा विरोध आहे। म्हणून माझी विनम्रपणे विनंती आहे भारत सरकारला की घाई करू नका। हे बिल जर त्यांची इच्छा असेल तर आम्ही विरोध करू, पण त्याच्यातून शेवटी बिलं आली की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ही मागणी आहे आमची। त्याच्यामुळे जर सरकार आमच्यापर्यंत चर्चेला बसलं आणि हे जर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला पाठवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमची चर्चा करायला तयारी आहे। एका सशक्त लोकशाहीमध्ये फक्त विरोध करून चालत नाही, चर्चाही करावी लागते। त्याच्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरला की FCRA बिल हे परत तरी घ्या। परत घेणं तुम्हाला मान्य नसेल तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला ते द्यावं अशी आमची मागणी आहे। आणि ही मागणी ही फक्त मी FCRA बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला जावं ही माझी तेवढीच मागणी नाही आहे। जेव्हा चर्चा झाली जंतर मंतर आणि नीटबद्दल, तेव्हाही मी मागणी भारत सरकारला केली होती की तुम्ही ह्याच्या सगळ्यावर SIT बसवा, आणि SIT बसवून नक्की काय झालं हे भारत सरकार नुसतं नाही पण प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे की पेलेट गन मध्ये अटॅक कसा झाला, कोणी केला। पार्लमेंटमध्ये मी स्वतः बसले होते, तेव्हा टेअर गॅसचे आवाज येत होते, पार्लमेंटचे दरवाजे बंद झाले, तर हे कसं झालं। त्याच्यामुळे पारदर्शक SIT ही त्या सगळ्या जंतर मंतर आणि त्या सगळ्यावर बसावी, आणि FCRA बिल याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्यांनी करावी, चर्चा होऊ दे, सगळ्या पार्टींकडून करा, आणि मग एकमताने आपल्याला मार्ग काढता येईल जर भारत सरकार मार्ग काढायच्या मूडमध्ये असेल तर। नाही, FCRA बिल हे फॉरेन फंडिंग बद्दल, ज्या NGOजला फॉरेन फंडिंग येतं त्याच्यामध्ये अनेक नवीन प्रश्न भारत सरकारने मांडलेत। आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, जर त्याच्यात ड्रग मनी असेल, त्याच्यात काही चुकीचे पैसे कुठलेही असतील, मग म्हणजे ड्रगचे पैसे असू शकतात किंवा टेररिस्ट मनी असेल, ज्याला आपण डर्टी मनी म्हणतो साधारणपणे, ते असतील तर अर्थातच तुम्ही ॲक्शन घ्या। पण जर एखादा फॉरेन फंड तुमच्या आणि आमच्या देशातल्या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना, समजा पोलिओचे इंजेक्शन्स देत असेल, मेड इन इंडिया इंजेक्शन बाहेरून येत नाही, भारत सरकार आपल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ते बनतं, त्याला जर US एड येत असेल किंवा NGO पैसे देत असेल किंवा गेट्स फाउंडेशन देत असेल तर काय प्रॉब्लेम आहे मला सांगा। हे औषधांसाठीच येत आहे, शिक्षणासाठी येत आहे, शिक्षणाचं धोरण तर भारत सरकारच ठरवत आहे ना, हे येऊन काही वेगळं शिकवत नाही आहेत। त्याच्यामुळे FCRA बिल हे फॉरेन फंडिंग
कडे प्रत्येक निधी जो येतो आणि तो अनेक वर्ष येतोय, मदर टेरेसांच्या जी संस्था आहे त्यालाही पैसे येतात, जगातून लोक पाठवतात. अनेक अशा संस्था या देशामध्ये आहेत ज्यांना परदेशात कशाला, आपल्या भारताचंच बघा, भारताच्या इकॉनॉमीमध्ये आपले जे नातेवाईक दुबईमध्ये राहतात, मिडल ईस्टमध्ये राहतात, सगळ्यांचे असतील इथे बसल्यांचे, कोणीतरी भाऊ, मित्र, वर्गमित्र, शाळाचा मित्र, कॉलेजचा मित्र राहतात ना फॉरेनला, आईवडिलांना पैसे पाठवतात ना, हे फॉरेनवरनं पैसे येतात ना, मग ते डर्टी मनी आहे का? असं नसतं. सगळ्याकडे वाईट नजरेने का आपण बघावं? या जगामध्ये चांगले काम करतात, गेट्स फाउंडेशन आहे, चांगलं काम करतात ना, अनेक वर्ष करतात, USAID करतं, अनेक वर्ष चांगलं काम करताय ना. त्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला की FCRA बिल आमच्यावर लादू नका. आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये लादलं तर आमची लढाई होणार. त्याच्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत. तुम्ही एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा. त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये साधारण सगळ्या पक्षाचे लोक घ्या आणि सगळे पक्ष थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करूया, चर्चा करूया आणि एक चांगला मार्ग काढून अविश्वास न दाखवता पण पारदर्शकपणे काम कसं होईल हे व्हावं. आमचं सहकार्याची भूमिका राहील चर्चेला. डिलिमिटेशनचं बिल आलंच नाहीये. जे बिल आलंच नाहीये त्याच्यावर आम्ही कसं भाष्य करणार? आणि जसं मी तुम्हाला म्हणले की या सगळ्या बिलांची चर्चा आम्ही इंडिया अलायन्सच्या जी आमची तर पहिल्यांदी दर रोज सकाळी 10 वाजता इंडिया अलायन्सची मीटिंग होते, रोज 10 वाजता. तुम्ही जर इंडियन काँग्रेस पक्षाचा हँडल जर फॉलो करत असाल किंवा मला फॉलो करत असाल, राहुलजींना फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की दर पार्लमेंट चालू असताना सकाळी 10 वाजता रोज खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे भेटतो. खडगेजी आमचं नेतृत्व पार्लमेंटमध्ये करतात, दोन्ही हाऊसमध्ये नसले तरी मेन डिसिजन आमच्या सगळ्यांची चर्चा करून खडगे साहेब जे आम्हाला दिशा देतात त्या दिशेने आम्ही दिवसभर काम करतो. 10 वाजता आम्ही भेटतो, आम्ही सगळे मिळून चर्चा करतो आणि सगळे मिळून काय धोरण पुढे न्यायचं ह्याच्यावर आम्ही चर्चा करून पुढे जातो. त्याच्यामुळे डिलिमिटेशनच्या बाबतीत बिलच आलं नाही, बिल आल्याशिवाय आम्ही त्याच्यात भाष्य कसं करणार? आणि जेव्हा बिल येईल तेव्हा प्रत्येक बिलाची चर्चा आम्ही आमच्या मित्रपक्ष आणि काँग्रेस जो आमचा मोठा भाऊ आहे, खडगे साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत पार्लमेंटमध्ये, त्यांचं मार्गदर्शन घेऊन चर्चा करून मग सपा असेल, तृणमूल काँग्रेस असेल, आमचे लेफ्टचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांची चर्चा करून शिवसेना असेल, संजय राऊत साहेब, अरविंद सावंतजी त्या मीटिंगला रोज असतात, अखिलेश यादव जी नेहमी येतात, तृणमूलचे डेरिक ओब्रायन, सौगता रॉय, मवा मोइत्रा, सगळेच आम्ही रोज सकाळी 10 वाजता भेटतो आणि पुढचे इंडिया अलायन्सची दिशा आम्ही ठरवतो. मला कर्जमाफीबद्दल खरंच म्हणजे काय बोलावं, इतका असंवेदनशीलपणा मी कधीच पाहिला नाही. आणि तुम्ही बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना नियम कायदे आणि लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली त्याचं टायमिंग, हे दुर्दैव आहे की या सरकारचं सगळं काम हे इलेक्शन सेंट्रिक असतं. म्हणजे इलेक्शन आलं की दोन्ही हाताने त्यांचे सगळे निर्णय होतात. इलेक्शन निवडून आले ते आणि सत्तेत बसले की दोन्ही हात एकदम टाईट धरून त्यांचं काम चाललेलं असतं. का शेतकरी त्याच्यात बसत नाहीत मला सांगा? तो शेतकरी आहे ना, काळ्या मातीची इमान राखणारा, तुमचा आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न हा सोडवणारा शेतकरी, त्याला कसले नियम कायदे? आणि मला सांगा, यांचे पेपर जेव्हा फुटतात तेव्हा नियम कायदे तंत्रज्ञान येत नाही. आमच्या गरीब लोकांची जेव्हा वेळ येते तेव्हाच त्यांचे नियम कायदे लागतात या सरकारला. हे दुर्दैव आहे. आणि मी या सरकारच्या या निर्णयाचा आणि या सरकारचा, असंवेदनशील सरकारचा जाहीर निषेध करते की शेतकरी आणि लाडकी बहिणी याच्या बाबतीत जो असंवेदनशीलपणा या सरकारने दाखवलाय तो अतिशय दुर्दैवी आहे. हे सरकार काही करू शकतं. म्हणजे ज्या युवक पिढीने अतिशय मनमोकळेपणे त्यांना जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला आहे, मन मोकळेपणे त्यांना बोलण्याचा, त्यांची मतं मांडण्याचा, त्याच्यावर पण आता गुन्हे दाखल केले. मग शेवटी फारच ओरडाआरडा झाल्यावर ते गुन्हे मागे घेतले. अनेक राज्य तशी आहेत. आणि या जेनझीनी
म्हणजे मला कधी कधी वाटतं की ते काँग्रेस पक्ष ही सुरुवात केली होती ना, जेव्हा इंग्रज आपल्यावर राज्य करत होते, तेव्हा चले जाओ अशी चले जाओची घोषणा देतील का काही पोरं लवकरच, असं मला वाटायला लागली. सगळी जी मुलं आहेत ही सुशिक्षित आहेत आणि त्यांना काय आईसचा प्रॉब्लेम नाही, ना इन्कम टॅक्स, ना सीबीआय, ना ईडी, ना त्यांना कॉन्ट्रॅक्ट्स पाहिजेत. त्यामुळे ते कुठलेच प्रॉब्लेम त्यांना नसल्यामुळे ते मन मोकळेपणे जे खरं आहे. आणि मी परमपूज्य सहसंचालक जी मोहन भागवतजींचे आभार मानते की त्यांनी तर सर्टिफिकेटच दिलं की ही नवीन पिढी किती इमानदार आहे. त्याचं मी स्वागत करते. ते थोडंसं भारतीय जनता पक्षाने ऐकलं त्यांचं तर मलाही समाधान वाटेल. पंतप्रधान जेव्हा शिवसेनेच्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्टला भेटतात आणि आम्ही तुमच्या सोबत वगैरे अशा प्रकारच्या बातम्या येतात, तर तुम्हाला हे कितपत योग्य वाटतं की एखादी केस चालू असताना पीएमनं त्यांना भेटणं त्याच्यावर? नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या केसबद्दल म्हणजे शिवसेना आणि आम्ही एकत्रच भोगले. त्यांची केस आमच्यापेक्षा थोडीशी वेगळी असली तरी अनेक वेळा आम्ही त्या केसेस क्लब करतो. आणि उद्धवजींच्या केसमध्ये तर म्हणजे मला हास्यास्पद वाटतं हे की म्हणजे काय करावं असं वाटतंय. कारण उद्धवजींच्या केसमध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण हा उद्धवजींचाच आहे. याचं कारण असं की त्या पक्षाची स्थापना कोणी केली तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी केली. बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी त्या पक्षाची जबाबदारी ही उद्धवजींनाच दिली. हे बाळासाहेब हयात असतानाचा निर्णय. तो पक्ष स्थापन कोणी केला? बाळासाहेबांनी केला. हयात असताना माझा उत्तराधिकारी उद्धवजी असतील हे त्यांनी सांगितलेलं असताना तुम्ही भलत्यालाच दुसऱ्या लोकांना पक्ष देता, कुठला न्याय मला सांगा. आता पक्षावर आहे, उद्या तुमच्या घरावर येईल. तुमचं वडिलांनी वडोपार्लीत घर तुमचं असेल तिथे येऊन मी क्लेम करीन की तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिले हो पण हरकत नाही ते माझं आहे. ऐसा कैसा चलेगा? हा देश आत्ता तरी काही लोकांच्या मनमर्जीनी चाललं, ऐसा नाही चलेगा. हा फक्त आणि फक्त संविधानानेच चालला पाहिजे. आम्ही कोर्टात ताकदीने, आजही माझी तरी लढाई चालली, कारण का आदरणीय पवारसाहेबच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे का? तर हो झालेला आहे. चुकीच्या पद्धतीने आम्हाला तारीखच लागत नाही. आम्ही किती दिवस तारीख मागतोय, का नाही मिळत आम्हाला तारीख, मला सांगा. आणि कागदपत्र तर आमच्या आणि शिवसेनेच्या केसमध्ये एकच आहे की पक्ष कुणाकडे, MLA कुणाकडे, ते आमच्या संविधानात नाही. पक्षाचं एक संविधान असतं ना, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आमच्या पक्षामध्ये ज्यांच्याकडे पक्ष सगळे अध्यक्ष तो पक्ष चालवणार. आमदार खासदारांचं काय मत आहे ते त्यामध्ये घेता येत नाही. आणि तुमच्याच चॅनलवर परवा एक बातमी मी पाहिली ती मला माहिती नाही, मी तुमच्या चॅनल्सवर वर्तमानपत्रात वाचली की अनेक पक्षांमध्ये चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले जातात किंवा सिस्टम फॉलो केली नाही. आणि कधी नव्हे ते इलेक्शन कमिशन प्रश्न विचारतो, हे तर मला धक्काच बसला की इलेक्शन कमिशननी नोटीस पाठवली, ती रुटीनमधून गेली, चुकून गेली, कशी गेली भगवान जाणे, मला नाही माहिती. पण मला गंमत वाटली की सत्तेत असलेल्या लोकांना इलेक्शन कमिशन नोटीस पाठवत आहे, हे तर कमालही हो गया. आम्हाला सवय झाली हो, आम्ही किती खरं बोललं तरी अन्याय आमच्यावरच होतो, ॲक्शन आमच्यावरच होते. आता याची सवय झाली, कारण का विरोधी पक्षामध्ये राहायचं आणि खरं बोललं तर या देतात शिक्षा होते. आणि तुम्ही जर कॉम्प्रोमाइज असाल तर तुम्हाला काही पदरात तुमच्या पडू शकते. दुर्दैव आहे मला बोलावं लागतंय असं, पण असं हे कुठल्याही एका सशक्त लोकशाहीसाठी हे योग्य नाही. आणि याला लॉंग टर्म ह्याच्यात प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे आपण काय आत्ता 2 वर्ष 5 वर्षाचा विचार करत नाही ना. तुम्ही जेव्हा एखादं कृती करता त्याला लेगसी इश्यूज पण असतात. आज हे सत्तेत आहे, तुझा दुसरा कोणीतरी येऊन हे करेल. हे कुठल्याही देशासाठी या आत्ता ज्या गोष्टी होत आहेत त्या योग्य नाही आणि एखाद्या ग्रोथसाठी पोषक नाही. एकतर संजय काकणेचं स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही आणि वाचलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. सुनेत्रा पवारांबद्दल मी सांगू शकते
की सुनेत्रा वहिनींबद्दल एक स्टेटमेंट काँग्रेसने केलं ते अयोग्यच होतं. मी स्वतः काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलले आणि मी काँग्रेस लीडरशिपचे जाहीर आभार मानते. याचं कारण असं की मी काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसनी त्यांचा स्टँड क्लिअर केला आणि हे स्थानिक सोशल मीडियाची त्यांची कोण टीम आहे स्थानिक महाराष्ट्रातली त्यांच्याकडून झालेलं आहे. हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही, हे पूर्णपणे देशाच्या काँग्रेसच्या लीडरशिपनी क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातली काँग्रेस आणि देशाची काँग्रेस ह्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत आणि केंद्रातल्या काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली की कुठल्याही महिलेबद्दल कशाला आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल असं का बोलावं. टीका करायला मराठी भाषामध्ये खूप ताकद आहे. त्याच्यामुळे जर टीका करायची असेल तर अनेक शब्दांनी ती टीका करते येते, पण कुणाचाही अपमान होईल असं कधीच कोणी बोलू नये. मताचे आम्ही आहोत. आमच्यावर जे संस्कार झाले आहेत त्या संस्कारात कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे जे काँग्रेस प्रेमी होते त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीबद्दल महिलेबद्दल मग पुरुष असू दे महिला असू दे त्यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेणं हे फारसं मराठी संस्कृतीला न शोभणार आहे. त्यामुळे माझी विनम्र विनंती आहे काँग्रेस पक्षालाही की ठीक आहे, जे झालं विषय सोडून देऊया. काँग्रेसनी त्याचं केंद्राच्या काँग्रेसनी मनाचा मोठेपणा दाखवून जे काय करायचं होतं तो निर्णय घेतलेला आहे. त्यांनी ते स्टेटमेंट चुकीचं आहे हे केलेलं आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊया. कधीतरी ह्या गोष्टी सोडून आपणही मनाचा मोठेपणा करून पुढे जायचं असतं, कारण ह्या देशासमोर आणि या राज्यासमोर खूप मोठं आर्थिक संकट आहे, पाण्याचं संकट आहे, अनेक इन्व्हेस्टमेंट्सचे इश्यूज आहेत. त्यामुळे खूप गोष्टी आज एम्प्लॉयमेंट असेल, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, खूप मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे या सगळ्या आव्हानांकडे आपण पुढे सगळे एकत्र मिळून कसे लढणार आहोत याची मला वाटतं आपण सगळ्यांनी काळजी करावी. आणि जर कायदा सुव्यवस्थेबद्दल कोणाला काही अस्वस्थ वाटत असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे होम मिनिस्टरही आहेत, त्यांच्याकडे फॉलोअप करावा, पत्र लिहावं आणि करावं, कारण हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. आणि योगायोगाने तुम्ही बीडचा विषय काढला म्हणून सांगते की बीडच्या विषयाबद्दल मी स्वतः पार्लमेंट झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागणार आहे. कारण का ज्या पद्धतीने जेलमधून एक मोठी यंत्रणा, एक सिंडिकेट चालवलं जातं अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. आणि ते जर खरं असेल आणि एखादा गुन्हेगार एखाद्या जेलमध्ये बसून राज्यात सिंडिकेट चालवत असेल आणि चुकीची कामं करत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ह्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हे सिंडिकेट बंद केलं पाहिजे. आणि जो कोणी गुन्हेगार आहे, जो जेलमध्ये आहे, तो जेलमध्ये एका कारणासाठीच त्याला ठेवलेला आहे आणि कोर्टाने ठेवलेला आहे. तर हा कोर्टाचाही अवमान आहे. आणि या राज्यातल्या सगळ्या यंत्रणेला मोठे प्रश्न पडतात की एखादा गुन्हेगार जर जेलमध्ये बसून यंत्रणा चालवत असेल तर हे सरकारचं आणि पोलिसांचंही अपयश आहे. त्याच्यामुळे ह्याची एक इन्क्वायरी लावावी आणि जर ह्याच्यात तथ्य असेल तर तातडीने माननीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे या बीडच्या घटनेमध्ये, अशी मी मागणी त्यांना विनम्रपणे करते. हिंदी मराठी पुरा खतम होतो. नाही, माझं म्हणणं ह्याच्यात राजकारण आणण्याची गरजच नाहीये. अहो, हत्या झाली आहे कुणाची तरी, हे विसरून कसं चालेल. कुणाच्या तरी घरातला कर्ता पुरुष गेलाय. कधी तुम्ही विचार केलाय देशमुख आणि मुंडे कुटुंब या दोन्ही केसेस, संतोष देशमुखची जी हत्या झाली आणि मुंडे कुटुंबात जी हत्या झाली, या दोन हत्या झालेल्या आहेत बीडला. आणि या दोन्ही केसेसमध्ये लॉजिकल एंडला अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे देशमुख आणि मुंडे या दोन्ही हत्यांमध्ये सविस्तर याची मागणी आम्ही वारंवार करतोय. माझी विनम्र विनंती आहे होम मिनिस्टरांना, हा स्टेटचा सब्जेक्ट आहे. बजरंग अप्पा हे माननीय अमित शहांनाही भेटले, पण लॉ अँड ऑर्डर हा स्टेट सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये आम्ही हा विषय जरी घेतला असेल तरी आमची अपेक्षा आहे की देशमुख आणि मुंडे कुटुंबाला माननीय मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या नात्याने न्याय द्यावा की पुन्हा अशी गलिच्छ घटना कुणाच्याही घरात होणार नाही याची खबरदारी आणि जरा भीती ही तुम्ही सत्तेत असू द्या किंवा विरोधात ही बसली पाहिजे. आणि ही जी सगळं हे जे सिंडिकेट आहे ना, या सिंडिकेटला कुठेतरी चाप बसलाच पाहिजे आणि थांबलं पाहिजे.
क्राईम हॅज टू गो डाऊन. कमी कसा होत नाही क्राईम? ताई